मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हायकोर्टानं आरोपींना मोठा दिलासा दिला। हायकोर्टानं या खटल्यातील 4ही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे आणि या 4 आरोपींविरोधातील आरोप निश्चित करण्याचा सत्र न्यायालयानं दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला। या निर्णयामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेले राजेंद्र चौधरी, धानसिंग, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारिया यांच्या विरोधातील खटला संपुष्टात येणार आहे। 2006च्या मालेगावात झालेल्या 4 स्फोटांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आरोपींविरोधात ऑक्टोबर महिन्यात विशेष सत्र न्यायालयानं हत्या गुन्हेगारी कट रचणं तसंच UAP अंतर्गत आरोप निश्चित केले होते। मात्र आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। 2008 सालच्या मालेगाव स्फोटामध्ये सगळ्या 7ही आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर 2006 सालच्या मालेगाव स्फोटांमधील आरोपींची निर्दोष सुटका झालेली आहे। मालेगाव मधले सगळे जे आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि या बाबतीमध्ये काँग्रेसने खूप मोठा टॉप फोडलेला होता। विनाकारण म्हणजे कारण नसताना, दोषी नसताना काही लोकांना जाणीवपूर्वक त्यात अडकवण्यात आलेलं होतं आणि त्याला दूधचं दूध पाणीचं पाणी तर समोर आलेलं आहे आणि म्हणून मालेगावमध्ये जे आरोपी आहेत त्यांची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि म्हणून जे काही आरोप झालेले ते मला वाटतं ते सपशेल खोटे होते, जाणीवपूर्वक ते करण्यात आलेले।